वर्षा निवासस्थानी राज ठाकरेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सध्या बैठक सुरू झालेली आहे। राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी काही वेळापूर्वीच दाखल झाले। भेट घेण्याचे दोन महत्त्वाचे मुद्दे समोर येत आहेत, ते म्हणजे परराज्यातील BAMS डॉक्टर मराठी मुलांच्या नोकऱ्या घेत आहेत आणि राज्यातल्या 85% मुलांना नोकऱ्या मिळत नसल्याचा दावा करण्यात आलेला आहे। याशिवाय खेड नगराध्यक्षपदाचा मुद्दा देखील राज ठाकरे या बैठकीमध्ये मांडणार असल्याचं समजतंय। 2022 मध्ये मनसेचे खेड मधले नगराध्यक्ष वैभव खेडेकर हे अपात्र ठरले होते। खेडेकरांवर नगर परिषद कारभारात गैरवर्तनाचा ठपका ठेवण्यात आलेला होता। खेडेकर अपात्र ठरले होते तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री होते आणि या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीमध्ये राज ठाकरे मुख्यमंत्र्यांसोबत बोलणार असल्याचं समजतंय। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेऊया। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अक्षय, बैठकीचे काही महत्त्वाचे मुद्दे समोर येत आहेत, काय नेमका त्यामागचा तपशील? सध्या महाराष्ट्रात जे काही राजकीय आणि सामाजिक वातावरण आहे आणि या सगळ्याच वातावरणावर आज चर्चा होण्याची दाट शक्यता आहे। जे मुद्दे समोर आलेले आहेत, जी सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्यानुसार सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यशस्वी शिंदे या संदर्भात जो उरणचा जो प्रकार होता, धक्कादायक प्रकार होता, त्या घटनेच्या संदर्भात ती केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी यासाठीची मागणी राज ठाकरे करण्याची शक्यता आहे। त्याच्यासोबतच ज्या सध्या संपूर्ण महाराष्ट्रातच महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भात जे मुद्दे उपस्थित झालेले आहेत त्या संदर्भात देखील राज ठाकरे आज एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर काही राजकीय विषय देखील यामध्ये असायची शक्यता आहे। ज्या योजना सध्या सुरू करण्यात आलेल्या आहेत त्या संदर्भात देखील राज ठाकरे बोलण्याची शक्यता ही सांगितली जाते आहे। तर राज ठाकरेंबरोबर त्यांचं शिष्टमंडळ देखील आहे, इतर महत्त्वाचे नेते मनसेचे देखील त्या ठिकाणी सध्या उपस्थित आहेत आणि शिवसेनेकडून म्हणजेच मुख्यमंत्री हे देखील आहेत आणि काही इतर शिवसेनेचे नेते देखील आहेत। त्यामुळे ही जी बैठक आहे त्या बैठकीमधून फलस्वरूप काय निघतं हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। थोड्या वेळानंतर म्हणजे आत्ताच जस्ट बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि राज ठाकरे आणि मुख्यमंत्री हे मध्यभागी बसलेले आहेत वर्षावर आणि इतर सर्व जे त्यांचे इतर जे त्यांच्याबरोबर आलेले शिष्टमंडळ आहे ते संपूर्ण बाकीच्या सभागृहात बसलेलं आहे। त्यामुळे चर्चा होईल, महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल आणि या चर्चेच्या नंतर काही महत्त्वाचे नेते प्रतिक्रिया देखील देतील की नेमकं बैठकीत काय झालं आणि बैठकीतून फलस्वरूप म्हणून काय निघालं हे देखील आपल्याला कळेल। मात्र आत्ताच बैठक सुरू झाली आहे, किमान 1 ते 1.5 तास ही बैठक चालेल शक्यता सांगितली जाते। ठीक आहे अक्षय, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। बैठकी संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेतच राहू। वर्षा निवासस्थानी राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांसोबत सध्या बैठक सुरू झाल्याची माहिती मिळतेय। अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत, जे मुद्दे या बैठकीमध्ये चर्चिले जाण्याची शक्यता आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।